लक्ष्मणजी हाके माझ्यासोबत आहेत। आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे। गोपीनाथ गडावरती आलात, नतमस्तक झालात, काय साहेबांच्या आठवणींना उजाळा द्या? खरं तर मुंडे साहेब हे लोकनेता होते। मुंडे साहेबांचा आवाज महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रमाण असायचा। कुणाच्या कितीही टोकाच्या भूमिका असल्या, परस्पर भिन्न भूमिका असल्या, वेगवेगळ्या प्रदेशातल्या लोकांच्या भूमिका असल्या, तरी मुंडे साहेबांच्या शब्दाच्या पुढं कोणी जात नव्हतं। कारण मुंडे साहेब लोकनेते होते। सर्व समस्यांवरचा इलाज म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेब होते। आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आज रोजी नसण्यानं महाराष्ट्रामधले जे काही सामाजिक वातावरण आहे, महाराष्ट्रामधला जो कामगार वर्ग आहे, महाराष्ट्रामधला जो ओबीसी वर्ग आहे, भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत, या सर्व लोकांना गोपीनाथराव मुंडेंच्या अवेळी जाण्यानं त्यांच्या मनामध्ये किंवा आज रोजी एक मुंडे साहेबांसारखा नेता हवा होता, अशी आज जनसामान्यांची भावना आहे। खरं तर आज जयंतीचा दिवस आहे। खरं तर आज आम्ही ऊर्जास्थळावर आलो आहे। त्यांचा संघर्ष, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं कार्य, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून ऊर्जा घेण्यासाठी आम्ही इथं आलो। एखादी अशी आठवण आहे का जेणेकरून त्या आठवणी किंवा तो क्षण इथं आल्याच्या नंतर गडावरती तो आठवणीत येतो? 2014 साली गोपीनाथराव लोकसभेच्या निवडणुका होत्या। महादेवराव जानकर बारामतीमध्ये उभे होते आणि धनकवडीला एक सभा होती आणि त्या सभेला मुंडे साहेबांना 10च्या आतमध्ये पोचता आलं नव्हतं। पण ते चालत चालत येत असताना शेवटची 3 मिनटं होती आणि मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून तिथं भाषण करत होतो आणि मुंडे साहेब ते खालून, धनकवडीचा असा उताराचा भाग आहे, चालून वरती येऊपर्यंत त्यांनी 4-5 मिनटं माझं भाषण ऐकलं होतं। आणि त्यावेळी ते मला म्हणाले होते की म्हणजे पाठीवरती हात ठेवला होता, तुझंच कंटिन्यू ठेव म्हणाले। आणि तो 2 मिनटं परत मला त्यांनी भाषण करायला तिथं संधी दिली होती। आणि तो एक तेवढा एक माझा मुंडे साहेबांबरोबरचा एक संबंध होता। आणि मुंडे साहेबांनी सांगितलं होतं महादेवराव जानकरांना, अरे असला बोलणारा चांगला वक्ता कुठं ठेवला आहे तू लपवून, एवढं बोलले होते। हा एक माझ्या आयुष्यातला एक संस्मरणीय असा क्षण आहे माझ्या बाबतीत। मुंडे साहेब हयात असते तर काय परिस्थिती राहिली असते? मुंडे साहेब हयात असते तर आज महाराष्ट्रामधली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती एक हुकमी एक्का म्हणून मुंडे साहेबांनी काम केलं असतं आणि एक देशाला चांगलं नेतृत्व मिळालं असतं। कारण मुंडे साहेब केंद्रीय ग्रामविकास मंत्री झाले होते। एक ऊसतोड मजुराचा मुलगा ते देशाचा ग्रामविकास मंत्री, हा जो प्रवास आहे, या प्रवासाचा देशाच्या विकासासाठी म्हणण्यापेक्षा या देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगार वर्गासाठी एक आशेचा किरण निश्चित आज रोजी, कारण खरा भारत किंवा खरा शेतकरी किंवा खरा सामान्य माणसाचा एक प्रतिनिधी म्हणून मुंडे साहेबांकडं देशानं पाहिलं असतं। धन्यवाद। हे होते ओबीसीचे नेते लक्ष्मणजी हाके। गोपीनाथ गडावरती नतमस्तक झाल्याच्या नंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, परळी, गोपीनाथ गड।